महाराष्ट्रातल्या पोटनिवडणुकीच्या संदर्भातून आज महत्वाचा दिवस म्हणजे 18 तारीख. या 18 तारखेला मसाजोगच्या निवडणुकीची सगळी प्रणाली ठरणार होती. कारण की तशी तर प्रणाली 17 तारखेलाच ठरली. कारण की 17 तारीख ही मसाजोगच्या निवडणुकीची उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख होती. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आता या मसाजोगची निवडणूक जी बिनविरोध व्हायला पाहिजे होती ती निवडणूक आता रंगणार आहे. आणि रंगणार अशी तशी नाही तर याच्यात प्रश्न उपस्थित झालेत. हे प्रश्न सामाजिक पटलावर फार महत्वाचे आहेत. कारण की जे गाव संतोष देशमुखांच्या हत्येनंतर न्यायासाठी पूर्णपणे एकवटलं होतं, जे गाव सामाजिक प्रश्नांसाठी दौंडी देऊन सर्व गावाचा प्रश्न समोर आणून प्रश्न मांडून गावाच्या समोर त्याचा निवाडा व्हायचा, कोणताही नेता आला नेता गेला तरी त्याची सगळी माहिती गावातल्या आबाल वृद्धापर्यंत असायची. परंतु असं का घडलं आणि असं काय घडलं की ही निवडणूक आता खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने रंगणार आहे, याचंच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात दोन निवडणुका खऱ्या अर्थानं सहानुभूतीच्या दृष्टिक्षेपातून पाहिल्या जात होत्या. एक तर ती बारामतीची निवडणूक जी अजितदादांच्या निधनानंतर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीला जोडणारी आणि अजितदादांच्या कार्याला खरी श्रद्धांजली म्हणून ठरणारी निवडणूक ठरणार होती. पण तीही निवडणूक बिनविरोध झाली नाही. आणि तशीच निवडणूक बीड जिल्ह्यातील मसाजोग जे महाराष्ट्राचं एकेकाळी केंद्रस्थान होतं, सगळ्या मीडियाचे लक्ष या मसाजोग गावावर होते. कारण संतोष देशमुखांची झालेली निर्गुण हत्या आणि त्यानंतर जो उफाळलेला सामाजिक संघर्ष, या दोन्ही गोष्टी जर पाहिल्या तर मसाजोगनं सगळ्या महाराष्ट्रात खूप चांगले आणि योग्य ते संकेत पाठवले. कारण की न्याय कसा मागायचा आणि न्यायासाठी कसं रस्त्यावर उतरायचं याची खरी समीकरणं जर तुम्हाला बांधायची असतील तर मसाजोगच्या त्या न्याय लढाईचा जर अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जातात याची सगळ्यात मोठी उदाहरणं तुम्हाला मिळतील. पण आता त्या गावात नेमकं घडलं काय की जी गाव एकवटून सर्वसामान्य लोकांसाठी आपला प्रश्न सर्वसामान्याच्या दारापर्यंत पोहोचवायचा, त्यामध्ये आज असं काय घडलं की ज्यामुळं आज ही स्वरूपानंद देशमुखांना या निवडणुकीत उतरण्याची गरज पडली. आणि नेमकी स्वरूपानंद देशमुखांनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका खऱ्या अर्थानं पटलावर कशा पद्धतीने याचा न्याय निवाडा होणार आहे. कारण की 13 वर्षापासून ज्या पद्धतीची भूमिका संतोष देशमुखांसाठी या ग्रामपंचायतीने करून दिली आणि या ग्रामपंचायतीमध्ये संतोष देशमुखांचं ज्या पद्धतीचं नेतृत्व 13 वर्षापासून अबाधित पद्धतीने चालत होतं आणि विकास क्रमाचा जे काही भूमिका आहेत त्या भूमिका खऱ्या अर्थानं संतोष देशमुखांनी ज्या पद्धतीने पटलावर मांडल्या, त्या पटलावर मांडलेल्या भूमिका आज खऱ्या अर्थानं स्वरूप समोर येणे गरजेचं आहे. तर दुसरीकडं या 18 महिन्यात असं काय दडलंय, या 18 महिन्यामध्ये तुम्ही असा कोणता कार्यकाल वेगळ्या पद्धतीने मांडू लागणार? कारण की संतोष देशमुखांच्या न्यायाची लढाई जी आज खऱ्या अर्थानं कोर्टासमोर उभी आहे आणि मुख्य भूमिकेत आता ह्या सगळ्या लढाईचे स्वरूप सुरू झालेत. आतापर्यंत फक्त या पद्धतीच्या न्यायालयीन प्राथमिक चाचणीमध्ये हे प्रकरण चालत होतं, पण आता खऱ्या अर्थानं मुख्य भूमिकेत, कारण की ज्या पद्धतीचे आर्ग्युमेंट्स, ज्या पद्धतीचे युक्तिवाद, ज्या पद्धतीची भूमिका हे वकील मांडतील आणि या सगळ्या प्रकरणाचा जो काही ज्या काही भूमिकेत हे प्रकरणावर ज्या आरोपींना शिक्षा ठरल्या जातील त्या भूमिका महत्वाच्या. त्यामुळं खऱ्या अर्थानं ही जी लढाई आहे ती संपूर्णपणे गावाने मिळून लढणं गरजेचं होतं. न्यायिक विभागात कोण लढणार, सामाजिक प्रश्नावर कोण लक्ष देणार, गावाच्या विकासासंदर्भात कोण बोलणार, या भूमिका ठरवून घेतल्या पाहिजे होत्या. पण शेवटी आमच्याकडे एक पद्धत आहे, सगळं काही आमच्या पत्ताळावळीवर, सगळं काही आमच्यासाठी, ही जेव्हा भूमिका सुरू होते तेव्हा गावात खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या भूमिका मांडायला लागतात. आज स्वरूपानंद देशमुख स्पष्टपणे प्रश्न विचारतायत. हे आतापर्यंत झालेल्या विकास कामाचा पूर्णपणे आढावा देण्यासाठी
संतोष देशमुखांच्या च्या वतीनं जे जे मंडळी उभी आहेत त्यांनी गावासमोर येऊन या सगळ्या प्रकरणाची कैफियत मांडावी. दुसरा प्रकार आहे, ज्या पद्धतीने आजपर्यंत प्रत्येक घटनेचा विवरण हे प्रत्येक आबालवृद्धापर्यंत दिलं जायचं, ज्या पद्धतीच्या भूमिका मांडून ज्या पद्धतीच्या दौंडे देऊन सगळं गाव जागा करण्यात यायचं आणि सगळ्या गाव जाग्यावर आल्यानंतर ज्या पद्धतीचे प्रश्न मांडून ह्याच्यातून तोडगा निघायचा, तो तोडगा या निवडणुकीत का निघाला नाही? आजपर्यंत संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये जे जे लोक समोर आली, आज ती लोक कुठं गायब आहेत? ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने या भूमिका मांडल्या त्यांनी कसल्याच पद्धतीची तमा बाळगली नाही, कसल्याच पद्धतीचा विचार करून न करता गावासाठी आणि संतोष देशमुखांसाठी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले. जे पाण्यात उतरून आपल्या न्यायाची लढाई चालली, ज्यांनी रस्त्यावर उतरून आपली न्यायाची लढाई मांडली, असे लोक आज कुठं आहेत? आणि खऱ्या अर्थानं सगळ्याच आंदोलनामध्ये अशा पद्धतीच्या भूमिका घेणारे लोक ऐन वेळेस गायब का होतात? याच्या मागे काय सूत्र आहे? हेच खऱ्या अर्थानं आता या मसाजोगच्या निवडणुकीमध्ये खरी उत्तरं शोधण्याची गरज आहे. कारण राजकारण राजकारणाच्या पद्धतीने असावं, पण जेव्हा सामाजिक परिस्थितीमध्ये एकमेकाचा विश्वास एकमेकावर असतो, एकमेकाच्या बद्दल एकमेकाच्या मनात जी काही भूमिका असते ती भूमिका स्पष्टपणे जर समोर आली तर कशा ती गावं विकासाच्या पटलावर का येणार नाही? ज्या पद्धतीनं आज ज्या गावातली जे काही प्रमुख प्रश्न आहेत ते NRHMच्या माध्यमातून दवाखाना असेल, पशुवैद्यकीय दवाखाना असेल, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न खऱ्या अर्थानं आयरणीवरचे आहेत. आणि आयरणीवरचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या पद्धतीच्या धडपड झाली आणि ज्या पद्धतीची भूमिका घेण्यात आली त्या भूमिका तपासणं गरजेचं आहे. कारण की शेवटी गावाला पाहिजे काय? कारण की दोन्ही घटना बघितल्या तर खऱ्या अर्थानं खूप महत्व आहे, सगळ्यांना हिलवून टाकणार आहेत. ज्या पद्धतीनं अजितदादाचं खाली विमान अपघातात निधन झालं, त्यानंतरचं सुनेत्रा वहिनींच्या समोर उभे असणारा डोंगर, आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची क्रूर हत्या झाली, त्यानंतर अश्विनी देशमुखांसमोर उभा राहिलेलं डोंगर, दोघांनाही पती गमावल्याचं दुःख तेवढंच. पण ज्या पद्धतीनं सुनेत्रा वहिनी पदर खचून या सगळ्या परिक्रमेला बाहेर निघाल्या, सामाजिक प्रश्नांना मांडायला बाहेर निघाल्या, आपल्या पतीचं जे अर्धवट राहिलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करायला बाहेर निघाल्या, तशा पद्धतीने ही भूमिका अश्विनीताईमध्ये का दिसत नाही? का अश्विनीताईला फक्त मोहरा म्हणून समोर आणलाय? असे अनेक प्रश्न या निवडणुकीत उत्तरित होणार आणि अनेक प्रश्नांना वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका देणार आहे. त्यामुळं नेमकं मसाजोगचे ग्रामस्थ काय निर्णय घेतील आणि सामाजिक पटलावर स्वरूपानंद देशमुख हेच योग्य बाजू मांडतायत का अश्विनी देशमुखांच्या सोबत जी सहानुभूतीची लाट आहे, या दोघांमध्ये ही रंगणारी निवडणूक खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या पटलावर वेगळी कलाटणी देऊन जाणार आहे. कारण की या निवडणुका जरी भूमिकेत लढल्या जात असतील तरी या दोघांच्या मध्ये जी काही तफावत आहे ती फार मोठी आहे. आणि खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर विकास क्रमामध्ये जी काही भूमिका रंगली जाते, ज्या पद्धतीची परिस्थिती मांडली जाते, ती परिस्थिती खऱ्या अर्थानं गावाच्या विकासासाठी खरी मोठ असते. या मोठीला कशा पद्धतीनं पुढे न्यायचं आणि या सगळ्या विकास रथाला गावाच्या लोकांसोबत कसं जोडायचं, यासाठी सगळे प्रश्न हे ऐरणीवर आले पाहिजेत. आणि हे ऐरणीवर आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या मसाजोग गावाच्या ज्या भूमिका आहेत, ती न्यायिक भूमिका असेल, सामाजिक भूमिका असेल किंवा राजकीय परिस्थितीतली, ह्याच्यात सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे काय, ह्याच्यातली जी काही गावातल्या लोकांनी घेतलेली भूमिका आहे त्याच्यातनं आमदार आडवे आले, न खासदारांनी हस्तक्षेप केला, न या सगळ्या भूमिकेत ज्यांचं लक्ष या गावावर होतं त्यांनी हस्तक्षेप केला. ही सगळी लढाई आता गावकऱ्यांच्या खांद्यावर सोडली गेली. गावकरी नेमकं काय भूमिका घेतील आणि गावकरी नेमका कौल कोणाच्या बाजूने देतील ही येणारी परिस्थितीच ठरवेल. तर ही 18 तारखेला जी परिस्थिती समोर येणं गरजेची होती, जी परिस्थिती मांडणं गरजेची होती, ती परिस्थिती मांडून आता खऱ्या अर्थानं निवडणुकीची रंगत वाढणार आहे, लढणार आहे. आणि या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील
किंवा तुमच्या मनात काही विचार असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.